गरम गरम भजी सगळ्यांनाच खायला आवडतात। बाहेर भरपूर असा पाऊस पडतोय, एकदम थंड वातावरण आहे आणि यामध्ये अशी गरम गरम भजी खायला सगळ्यांनाच आवडतील। तर आज जे भजी बनवत आहोत, जे यात्रेमध्ये मिळतात ना, अगदी तसे हे घरी आपण बनवू शकतो। बनवताना खूप काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे भजी एकदम मस्त असे चवीला होतात। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा। तयारी फार काही करायची नाही। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि चिमूटभर जिरे टाकलेले आहे। जाडसर असे हे वाटून घ्यायचं आहे। कांदा भजी करताना कांदा जो आहे ना, असा उभा कापून घेतो, पण मी इथे ना अशी थोडासा हा बारीक कापून घेतलेला आहे। साधारणतः 2 मीडियम आकाराचे कांदे असे हे कापून घेतलेले आहे। तर यासाठी लागणारं पीठ घेऊया। तर चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, साधारणतः ह्या 2 वाट्यांचं हे पीठ आहे। तर आता हे पीठ भिजवताना एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं। याचा पहिला फायदा हा होईल की यातल्या ज्या काही गुठळ्या आहेत पिठाच्या, त्या सगळ्या मिक्स करताना निघून जातील। पीठ एकदम एकसारखं असं हे मिक्स होईल आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी मग टाकायचं आहे। एकदम जास्त पाणी टाकलं आणि पिठामध्ये गुठळ्या असतील तर त्या फुटत नाहीत, त्याच्यामुळे थोडं थोडं करत आपल्याला एकसारखं हे हलवून घ्यायचं आहे। एका दिशेने हे घ्यायचं आहे हलवून, त्यामुळे काय होईल, पीठ एकदम हलकं होईल आणि भजी एकदम छान मस्त असे होतात। तर पीठ आता इथे आपण अजून काही मसाले, मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही, फक्त पीठ जे आहे ना ते आधी मिक्स करून घेऊत। एकसारखं भिजवलं ना, याच्यामध्ये हवा मिक्स होते आणि पीठ एकदम हलकं हलकं होतं। इथे हे मिक्स करतानाच तुम्हाला फरक जो आहे ना तो नक्की कळेल। साधारणतः 1 मिनिटभर मी असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आणि पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती पाहू शकता, एवढं घट्टसर असायला हवं। कांदा टाकल्याच्या नंतर पीठ जे आहे ना अजून थोडंसं सैलसर होतं, त्याच्यामुळे इथे भिजवतानाच थोडंसं घट्टसर असं भिजवायचं आहे। तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, 2 चिमूट हळद टाकलेली आहे, फार देखील हळद टाकायची नाही आहे। त्याच्यानंतर पाव छोटा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे। तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे। इथे हिरव्या मिरचीचा जो ठेचा आपण करून घेतला होता ना, साधारणतः 1.5 चमचा ठेचा मी इथं हा घालून घेतलेला आहे। 2 चिमूट ओवा हातावर असा मळून टाकलेला आहे। चव छान येते, सुगंधही छान येतो। त्याचबरोबर चणा डाळीचं पीठ खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना गॅस होतो, तर तो त्रास देखील होणार नाही। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पीठ आपण एकसारखंच असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढं आपण मिक्स करू तेवढी हवा याच्यामध्ये मिक्स होते आणि पीठ जे आहे ना तेवढं मस्त असं भज्यांसाठी तयार होतं। आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये टाकणार आहे कापून घेतलेला हा कांदा। इथे पाहू शकता, असा नॉर्मली भजी करताना आपण लांब लांब कापतो, पण तसं न करता इथे बारीक तुकड्यांमध्ये असा हा कापून घेतलेला आहे। तर चमच्याने मिक्स करायचं असेल तर चमच्याने करू शकता किंवा हाताने देखील हे मिक्स करून घेऊ शकता। सगळं पीठ जे आहे ना आधी बऱ्याच वेळ आपण मिक्स केलं होतं, त्यामुळे कांदा टाकल्याच्या नंतर फार वेळ मिक्स केलं नाही तरी चालेल। आता सगळ्यात शेवटी इथे टाकणार आहे भरपूर अशी हिरवीगार कापलेली कोथिंबीर। चव तर छानच येते, त्याचबरोबर भजी दिसायला देखील छान दिसतात। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। तर हे पीठ जे आहे ना व्यवस्थित असं आपलं मिक्स झालेलं आहे। आता सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, तेल इथे गरम करायला ठेवलेलं आहे। त्यातल्या 2 चमचे तेल जे आहे ना, छोटा चमचा आहे, ते छोटे 2 चमचे तेल इथे ह्या पिठामध्ये टाकलेलं आहे। तर आता हे गरम आहे, त्याच्यामुळे आधी चमच्यानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हात देखील भाजायची शक्यता नाही। असं हे मिक्स करून घेतल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे फक्त 1 चिमूटभर सोडा। जास्त देखील टाकायचं गरज नाही, किंवा नाही टाकला तरी छान भजी अशी होतात, कारण पीठ आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। थोडंसं पाणी त्यावर टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊया। आणि सगळं पीठ मिक्स झाल्याच्या नंतर पिठाचा सैलसरपणा जो आहे ना तो इथं पाहू शकताय। या पद्धतीचं एवढं सैल पीठ असायला हवं, खूप घट्ट देखील नको किंवा खूप पातळ देखील नको। आता तेल इथं गरम झालेलं आहे। भजी तळताना एक महत्त्वाची टीप, तेल एकदम कडकडीत गरम करायचं नाही आहे। तर तेल एकदा गरम झालं ना की गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि मग भजी तळायची आहे। एकदम हाय फ्लेमवर गॅस असेल, तेल जर कडकडीत तापलेलं असेल तर भजी ना एकदम पटकन असे लाल होतात आणि आतला कांदा जो आहे ना तो खाताना एकदम टसटस लागतो, आतपर्यंत व्यवस्थित असे हे तळले जात नाही। त्याच्यामुळे मिडियम टू लो फ्लेमवर ठेवायचे आहे, अजिबात तेलकट देखील होत नाही, काही नाही, आणि छान असे हे तळले जातात। आता हे भजी जे आहे ना थोडासा हलकासा कलर वरून चेंज झालेला दिसला की मग पलटी करून घ्यायचे। सगळ्या बाजूने असे मध्ये मध्ये आलटून पालटून घ्यायचं आहे, व्यवस्थित असे सगळीकडनं आतपर्यंत तळले जातात। इथे पाहू शकता मस्त असे भजी दिसत देखील आहेत, चवीला देखील तेवढेच छान होतात। तर मस्त असा पावसाळ्याचा सीझन, थंडीचा सीझन किंवा काही सण समारंभ असेल, तसं वर्षभर कधीही केले ना सगळेजण आवडीनेच खातात। इथे हे पाहूनच दिसायला एवढे छान दिसत आहे की चवीला देखील तेवढेच छान झालेले आहेत। इथे पाहू शकता मस्त अशी भजी तयार झालेली आहे। गरमागरम चहा आणि भजी खायचा आनंद काही वेगळाच आहे।
याच पद्धतीने राहिलेले बाकीचे भजी देखील आपण तळून घेणार आहोत. तर हे भजी खाऊन जर तुम्हाला कसली यात्रेतली, जत्रेतली किंवा याआधी कुठे जर भजी खाल्ली असतील त्याची आठवण झाली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर हे भजी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. आणि अशाच सोप्यात रेसिपी पाहण्यासाठी किटिकीच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.